लेक घरातील एकी समजून घे लेकी. घर म्हणजे प्रेम, आपुलकी आणि एकोप्याचे प्रतीक. प्रत्येक घराची खरी ओळख हे त्यामधील माणसांमधील नाती, त्यांचे प्रेम आणि त्याग या गोष्टींवर आधारित असते. या नात्यांमध्ये एक अतिशय महत्त्वाचं स्थान असतं, ते म्हणजे सूनबाईचं. आजच्या काळात सूनबाई हा शब्द केवळ एका नात्याचा नसून ती घराची लेक, सखी आणि एक आधारस्तंभ बनते. म्हणूनच घरातील एकी समजून घे लेकी हे वाक्य सूनबाईसाठी खास करून समर्पक आहे. जेव्हा एखादी मुलगी लग्न करून नव्या घरात येते, तेव्हा ती केवळ संसारासाठी नव्हे तर एका नव्या कुटुंबाची आपलेपणा निर्माण करण्यासाठी येते. सुरुवातीला सगळं नवीन असतं. रीतीभाती, स्वभाव, राहणीमान, बोलणं सगळंच केवळ. पण तरीही ती प्रयत्न करते, समजून घेते, जुळवून घेते. अशा वेळी घरातील एकी जपणं ही फक्त तिची जबाबदारी नसून सगळ्यांची सामूहिक जबाबदारी असते. मात्र जर सूनबाई स्वतःहून ही एकी समजून घेऊ लागली तर ती घराचा खरा कणा ठरते. सून म्हणजे केवळ काम करण्याची स्त्री नाही, तर ती घरात आनंद निर्माण करण्याची, दुःख हलकं करण्याची आणि सर्वांना एकत्र बांधण्याची असते. ती जर घरातल्या सगळ्यांशी संवाद ठेवेल, प्रत्येकाच्या भावनांचा समजून घेईल आणि थोडी माया, थोडा संयम दाखवेल, तर घर एक सुंदर प्रेमाचं मंदिर बनेल. सूनबाईंनी घरातील वृद्ध मंडळींचा सन्मान ठेवावा, त्यांच्या अनुभवातून शिकावं, दीर नंदांच्या गमती-जमतीत सहभागी व्हावं, पतीसोबत नातं मजबूत ठेवताना इतर नात्यांनाही तोडू नये. घरातील वाद टाळण्यासाठी प्रसंगी स्वतःचं थोडं मागे घेणं ही कमजोरी नसून ती तिची परिपक्वता असते. घरातील एकी फक्त गोड बोलण्यासाठी किंवा वेळेवर काम करून मिळत नाही. त्यासाठी मनातून आपलेपणा असावा लागतो. काही वेळा अडचणी येतील, अपेक्षा पूर्ण होणार नाही, पण त्यावेळेस हे घर माझं आहे, हे लोक माझे आहेत, असं मनात ठरवलं की सगळं सोपं वाटतं. एक सून जर घराचा आपलं घर समजते, तर तिचं प्रत्येक कर्तव्य ती हसत हसत पार पाडते आणि घरच्यांनीही तिला केवळ सून म्हणून न पाहता लेकीप्रमाणे वागवलं तर ती मनापासून समर्पण करते. त्यामुळेच घरातील एकी समजून घे लेकी हे वाक्य प्रत्येक सूनबाईच्या जीवनात एक मंत्र बनू शकतं, जो घराच्या खऱ्या अर्थाने स्वर्ग बनतो. शीर्षक: घरातल्या एकीचं मोल फार मोठं आहे आणि ती एकी टिकवण्याचं सामर्थ्य सूनबाईंमध्ये असते, तर तीच कौतुक केलं गेलं पाहिजे. लेकीसारखी सून आणि सुनेसारखी लेक हे नातं फुलवणं हीच खरी कळसाध्याची एकीची ओळख.